हॅलो फ्रेंड्स, ज्ञान अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी करण बांगरे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर आपण जी PYQ सिरीज सुरू केलेली आहे बरोबर आहे, त्याची बी आज आपला चौथा पार्ट आहे बरोबर आहे। तर आज आपल्याला चौथा पार्ट बघायचा आहे, तर चौथा पार्ट सुरू करूया। ठीक आहे, चला। आता बघा, मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, इंट्रोडक्शन मध्ये पण सांगितलं होतं की इन्स्ट्रक्शन जास्त वाचायचं नाही। इन्स्ट्रक्शन जास्त वाचले की काय होते, जास्त वेळ जातो, पण 10-15 सेकंद उगत जातं। ठीक आहे, मेन इन्स्ट्रक्शनवर जायचं सरळ। आता बघितलं काय, 4 सेंटेन्सेस पॅराग्राफ। आता 4 सेंटेन्सेस पॅराग्राफून समजून जायचं की बा 4 सेंटेन्सेस 4 वाक्य दिलेले आहेत, ते 4 वाक्यामध्ये काय आहे, त्यांचं जम्बलिंग ऑर्डर असते। जम्बलिंग म्हणजे सरळ सरळ काय इकडं तिकडं अस्तव्यस्त असते। त्या अस्तव्यस्त आपल्याला नुसतं फक्त व्यवस्थित लावणे, त्याचा क्रमाने काय करायचं आपल्याला लावायचं आहे। आता जी 4 वाक्य ते लावायचे आपल्याला, कसे लावायचे बघा। आता कसे लावायचे, व्यवस्थित क्रमाने आपल्याला लावायचे। तर पहिलं वाक्य बघा आपल्याला काय आहे की आपण ऑप्शन पण बघू। ठीक आहे, तर सर्व ऑप्शनची जवळपास सुरुवात झालेली आहे ए पासून। ठीक आहे, सर्व ऑप्शनची सुरुवात कशी झालेली आहे, ए पासून। ठीक आहे, आता ए पासून सुरुवात झाली, याचा अर्थ आपल्याला समजू शकते की आपला पहिलं जे आहे ते ए, एक नंबरचं ते कन्फर्म वाक्य कोणतं, एक आहे। ठीक आहे, तर आता वाक्य वाचायला सुरुवात करू आपण। वन इज रिमाइंडेड ऑफ द ओल्ड जोक विच क्लेम टू एक्सप्लेन व्हाई चिम्स मध्ये चिंपॅन्जी, ठीक आहे, ऑलवेज रिफ्यूज टू टॉक। बरोबर, एकदा काय झालंय, एकदा जुना जोक जुना विनोद आठवला, किंवा त्याला आपण जोक म्हणू शकतो, जुना विनोद आठवलाय, किंवा त्याला आपण जुना जोक असं म्हणू शकतो। जुना जोक आठवलाय, कशाबद्दल आठवलेलं आहे की चिंपॅन्जी जे असतात ते चिंपॅन्जी बोलायला नकार का देतात, का नकार देतात। आता एक जुना जोक आहे किंवा आठवलाय किंवा चिंपॅन्जी बोलायला नकार देतात। आता नकार देत असताना बघा त्यांच्यामध्ये काही संवाद झाला असेल। आता बघा, चिंपॅन्जी बोलायला नकार देतात। ठीक आहे, हे झालं पहिलं वाक्य। त्याच्यानंतर दुसरं वाक्य काय सांगते आपल्याला बघा। आता दे फादर चिंपॅन्जी रिप्लाइड। आता मला सांगा, ज्यावेळेस एखादा फादर बोललाच नाही त्याचे रिप्लाय काय करणार आहे का, आधी जोक आठवला डायरेक्ट मला सांगा की फादर रिप्लाय देणार आहे काही नाही, हे होणार नाही। त्यानंतर आय सी सेड द यंग चिंपॅन्जी, बरोबर आहे। आता मला सांगा, ज्यावेळेस फादर बोलला त्यावेळेस चिंपॅन्जी, छोटा चिंपॅन्जी तो काय म्हणाल की बा हा ठीक आहे मला समजले किंवा मी समजून घेऊ शकतो। आता मला जुना जोक आठवला, पण जुना जोक होता काय, अ यंग चिंपॅन्जी आस्क्ड हिज फादर। हा, इथून वाक्य सुरू होते की यंग चिंपॅन्जी आस्क्ड हिज फादर व्हाय डोंट वी रियली कांट टॉक, वी शॉल ह्युमन बीइंग। बरोबर आहे। आता जो लहान चिंपॅन्जी तुझ्या पप्पाला काय म्हणतो की बाबा आपण माणसासारखं का बोलू शकत नाही, व्हाय डोंट वी रियली कॅन टॉक, आपण माणसासारखं का बोलू शकत नाही, आपण तर माणसंच आहोत ना, मग आपण माणसासारखं का बोलू शकत नाही। बरोबर, हा जुना जोक आहे। बरोबर, मग चिंपॅन्जीचे जे वडील असतात ते वडील त्यांना रिप्लाय देतात। आता इथे बघा, म्हणजे हे होणार तुमचं दुसरं वाक्य। मग चिंपॅन्जीचे वडील काय म्हणतात, द फादर चिंपॅन्जी रिप्लाय। हे बघा, पहिला त्यांना प्रश्न केला, प्रश्नाच्या नंतर त्यांना उत्तर दिलं, आर यू क्रेझी, डू यू वॉन्ट टू वेअर टाय अँड वर्क इन द ऑफिस ऑल डे। बरोबर, आता चिंपॅन्जीचे जे वडील असतात ते वडील लहान चिंपॅन्जीला काय म्हणतात की बाबा तू मूर्ख आहेस का, आपण ते टायकोट घालून दिवसभर ऑफिसमध्ये बसायचं आहे का। म्हणजे हा काय झाला, एक प्रकारचा जोक आहे। काय झालाय, हा एक प्रकारचा जोक आहे। विनोद आठवला होता, काय विनोद होता किंवा चिंपॅन्जीला बोलता काय येत नाही, हा विनोद होता। मग त्याच्यावर त्यांना त्या लहान मुलांना, त्या चिंपॅन्जीने काय केला, प्रश्न केला होता की व्हाय डोंट वी रियली कांट टॉक, का आपण माणसासारखं बोलू का शकत नाही। मग त्याच्यावर म्हणतो तू मूर्ख आहेस का, की आपण दिवसभर टायकोट घालून असं ऑफिसमध्ये जायला पाहिजेत का, नाही। ठीक आहे, तर मग हा त्याचे झालेले, हे झालं आपलं तिसरं वाक्य। ठीक आहे, त्याच्यानंतर चौथं वाक्य काय सांगते, आय सी मला समजले। तू लहान चिंपॅन्जी काय म्हणतो, आय सी मला समजले। म्हणजे याचा अर्थ काय, आपला यायला पाहिजे ए च्या नंतर यायला पाहिजे डी च्या नंतर यायला पाहिजे मित्रांनो बी, आणि बी च्या नंतर यायला पाहिजे सी, म्हणजे ए डी बी सी। म्हणजे बरोबर उत्तर काय मित्रांनो, ए डी बी सी, म्हणजे एक नंबरचं ऑप्शन जे आहे ते आपलं काय आहे, बरोबर आहे। हे होतं पॅराजंबल होतं। ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न पण बघूया। नंतरचा प्रश्न पण बघा, पॅराजंबलचा। ठीक आहे, जंबल्स आहे डायरेक्ट, इथं जंबल इन ऑर्डर, हेच इम्पॉर्टंट आपल्यासाठी, त्याची अरेंजमेंट आपल्याला करायची आहे। दुसरा प्रश्न पण आपण काय त्याच्यावरच आधारलेला आहे। चला मग दुसरा प्रश्न आपण बघूया। दुसरा प्रश्न काय सांगतो बघा। आता इथं पण 4 वाक्य दिलेले। आता मला सांगा, वॉकिंग ओव्हर इन इन्क्वायर, वॉकिंग ओव्हर तो चालत होता, त्याने विचारले, काही प्रश्नाचं जजमेंट लागणार आहे का, म्हणजे यानं सुरुवात होणार आहे का आपली, नाही, यानं सुरुवात होणार नाही। त्याच्यानंतर बघा, म्हणजे यानं सुरुवात होणार नाही, चला हे नाही, आपल्या ऑप्शन मध्येच नाहीये। मुल्ला लुक हिम अँड डाऊन स्कॉर्नफुली, मुलांना त्याच्याकडे बघितलं, अरे मुलांना त्याच्याकडे बघितले, पण आधी बघायला तो माणूस त्याच्या जवळ गेला पाहिजे, म्हणजे हे येणार आहे का आपलं, हे पण येणार नाही, हे येणार आहे का आपलं, नाही। त्यानंतर बघा, त्यानंतर अ मॅन हॅपन पास अँड वंडर, ओ तो माणूस त्याच्यापासून जवळ गेला आणि त्यांना आश्चर्याने विचारलं। ठीक आहे, मग हे होणार का, नाही। आता बघा, हे पण होणार नाही, म्हणजे आपला ऑप्शन होणार आहे तिसऱ्यावर सुरुवात होणार, म्हणजे हे तर कन्फर्म आहे। म्हणजे आता आपले ऑप्शन कोणते कटला, हा ऑप्शन कटला आपला, हा ऑप्शन पण कटला, आपली सी न सुरुवात होणार आहे। ठीक आहे, सी न सुरुवात होणार आहे, तर सी न सुरुवात होणार आहे बघा। आता बघा,
It was a pleasant winter morning. Mullah Nasruddin was sitting on the rocking chair and enjoying some half-boiled eggs. बरोबर. मुल्ला नसरुद्दीन एका हिवाळ्याच्या एक आल्हादायक सकाळी मुल्ला नसरुद्दीन हा काय होता, तिथे खुर्चीवर बसलेला होता आणि काय खात होता, उकडलेली अंडी खात होता. काय खात होता, उकडलेली अंडी खात होता. बरोबर. मुल्ला नसरुद्दीन हा एक माणूस आहे, तो एका आल्हादायक सकाळी एका गार्डन मध्ये म्हणा, एका टेबलवर एका खुर्चीवर तो सकाळी बसलेला होता आणि काय खात होता, उकडलेली अंडी. काय खात होतो, उकडलेली अंडी खात होता. म्हणजे याचा अर्थ आपला पहिला ऑप्शन सी बरोबर आहे. त्याच्यानंतर काय मित्रांनो, आता उकडलेली अंडी खात असताना a man happened to pass and wonder why Mullah sitting in rocking chair out in the open and eating his meal. बरोबर. आता एक माणूस त्याच्यापासून चालला होता. हे बघा, एक माणूस त्याच्यापासून चालला होता. काय होता, एक माणूस त्याच्या जवळून चालला होता आणि जात असताना त्यांना आश्चर्य वाटले. काय आश्चर्य वाटले, की मुल्ला उघड्यावर रॅकिंग खुर्चीवर किंवा मग ते रॉकिंग म्हणजे जी दगडाची खुर्ची आहे, त्या दगडाच्या खुर्चीवर बसून त्याचे जेवण का खात आहे. बरोबर. एका सकाळीचे दृश्य. नसरुद्दीन काय खात होता, तिथं उकडलेले अंडे खात होता. एक माणूस त्याच्या जवळून चालला होता. बरोबर. पास अवे अँड वंडर, त्यांना आश्चर्याने बघितले. आश्चर्याने काय बघितले, मुल्ला वॉज सिटिंग अँड रॉकिंग चेअर अँड आउट टू ओपन अँड इटिंग इज मील. बरोबर आहे. काय तो त्याचे जेवण सकाळी सकाळी का खाते, एका खुर्चीवर बसून. म्हणजे हे येणार आपलं दुसरं वाक्य. म्हणजे सी नंतर डी. हे बघा, हा पण ऑप्शन जातो. सी नंतर बी येते, हा बरोबर ऑप्शन आहे. बरोबर. सी डी नंतर ए. वॉकिंग ओव्हर ही इन्क्वायर्ड, ओ मुल्ला व्हाय आर यू सिटिंग आउट द ओपन अँड रॉकिंग चेअर अँड इटिंग द बॉईल आईट. बरोबर. जवळून जाताना त्यांना विचारले. काय विचारले त्यांना, अरे मुल्ला तू उघड्यावर रॅकिंग खुर्चीवर बसून उकडलेली अंडे का खात आहेस. काय विचारले त्यांना, उकडलेली अंडी का खातेस, हा त्यांना प्रश्न केला. म्हणजे याचा अर्थ हे काय येणार आहे, आपलं तिसरं वाक्य. आणि त्याच्यानंतर बघा, त्यांना रिप्लाय केला. बरोबर. आता त्यांना काय रिप्लाय केला, मुल्लाने विचारलं. मुल्लाने त्याच्याकडे वर खाली असं म्हणजे कशाने बघितले बघा, मुल्ला लुक हिम अँड डाऊन स्कॉर्नफुली. बरोबर. मुल्लाने त्याच्याकडे बघितले. कसे बघितले त्यांना, तिरस्काराने बघितले. तिरस्काराने बघितल्यानंतर त्याने बघितले, तुला मी हे बघा, त्यांना काय म्हटलं, व्हॉट वुड यू रायदर हॅव डुईंग सिट ऑन द बॉइल्ड एग्स अँड एट रॉकिंग चेअर. हे बघा, त्यानंच त्याच्याकडे स्कॉर्नफुली बघितले आणि त्याला विचारले, तुला काय वाटते मी काय करायला पाहिजे, तुला काय वाटते मी काय करायला पाहिजे. मुल्ला काय करत होता, की एका खुर्चीवर बसलेला होता आणि अंडी खात होता. तर त्यानं काय त्या माणसाकडे काय केलं, तिरस्काराने बघितले आणि त्याला प्रश्न केला, की तुला काय वाटते मी काय केले पाहिजे, उकडलेल्या अंड्यावर बसले पाहिजेत आणि खुर्ची खाल्ली पाहिजे असं वाटते का तुला. असं त्यानं उत्तरानं काय केलं, त्यांना प्रश्न त्याला केला. म्हणजे ह्याचा चौथा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे आपलं बरोबर उत्तर काय पाहिजे मित्रांनो, सी डी ए बी. काय पाहिजे, सी डी ए बी. म्हणजे हे बघा, अ मॅन एका पहाटच्या आल्हादायक सकाळी मुल्ला नसरुद्दीन एका खुर्चीवर बसून अंडी खात होता. त्याच्याजवळून एक माणूस गेला. त्या माणसाला त्यांना म्हणजे त्या माणसाने त्याला आश्चर्यानं बघितले आणि हा माणूस इथे काय करतो, हा सकाळी सकाळी उकडलेली अंडी का खातोय. बरोबर. मग त्यानं त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याने त्याला प्रश्न केले, हे मुल्ला तू काय खात आहेस. बरोबर. मग त्यानं त्या मुलानं काय केलं, त्यानं तिरस्काराने बघितले. तिरस्काराने बघितल्यानंतर मग त्यानं काय विचारलंय, तुला काय वाटतं मी काय केलं पाहिजे, की उकडलेल्या अंड्यावर बसले पाहिजे आणि खुर्ची खाल्ली पाहिजे का, आणि त्याने एकदम तिरस्काराने त्याच्याकडे बोलले. ठीक आहे. म्हणजे आता बरोबर उत्तर काय पाहिजे, सी डी ए बी. चला नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो. नंतर अप्रोप्रिएट ऑप्शन फिल इन द ब्लँक्स. आता बघा ऑप्शन काय येतं, इन, ऍट, फॉर, अबाउट. म्हणजे हे सरळ काय मित्रांनो, प्रिपोजिशन येतं. काय येतं, हे प्रिपोजिशन येतं. काय येतं, प्रिपोजिशन्स येतात. बरोबर. आता प्रिपोजिशन येतं. आता प्रिपोजिशन कसे आहेत बघा, मोहित वॉज लेट. मोहित लेट झाला. कशामुळे लेट झाला, मोहित स्कूलला लेट झाला. कशामुळे, बिकॉज ऑफ द हेवी रेन. बरोबर. कशामुळे लेट झाला, तो पावसामुळे लेट झाला. पावसाळ्याचे दिवस येतं. मोहित सकाळी शाळेला निघाला असतं. शाळेला निघताना मध्येच कुठेतरी पाऊस आला. एवढा जोरात पाऊस आला, त्याच्याकडे छत्री नव्हती. बरोबर. छत्री नसताना तो काय झाला, छत्री नसते आणि मग बरोबर एका तासाने काय झाला, पाऊस उघडला. आणि पाऊस उघडल्यामुळे तो शाळेला गेला. पण शाळेला जात असताना तो काय झाला, लेट झाला. आता याच्यासाठी आपल्याला बरोबरचं उत्तर बघायचं आहे. बरोबर. आता पहिला इनचा अर्थ करते चात. इनचा अर्थ करते च्या आत किंवा च्या मध्ये असं सुद्धा म्हणू शकतो आपण. आता मोहित वॉज लेट इन स्कूल बिकॉज हेवी रेन. होणार आहे का, नाही. त्यानंतर ऍट म्हणजे जिथे तेथे, जिथे तेथे, जेथे तेथे असा ऍटचा अर्थ होतो. त्याच्यानंतर काय प्रश्न आहे, फॉर म्हणजे काय होतं मित्र, साठी. फॉर म्हणजे काय होतं मित्र, साठी किंवा ला. त्यानंतर अबाउट म्हणजे च्या विषयी. अबाउट म्हणजे काय होतं मित्रांनो, च्या विषयी. अबाउट म्हणजे काय होते, च्या विषयी. आता मला सांगा, मोहित वॉज लेट इन स्कूल बिकॉज ऑफ द हेवी रेन. म्हणजे च्या मध्ये असं म्हणू शकतो का आपण, नाही. त्यानंतर मोहित
वॉज लेट ॲट स्कूल, नाही होऊ शकत. त्यानंतर मोहित वॉज लेट फॉर स्कूल, कशासाठी? फॉर. काय पाहिजे उत्तर? रिकामी जागेत फॉर यायला पाहिजे. का फॉर यायला पाहिजेत? कारण की फॉर आपण एखाद्या पर्पज साठी किंवा एखाद्या रिझन साठी आपण काय वापरतो? फॉर वापरतो. म्हणून इथे काय यायला पाहिजे? फॉर. का रेल झालं त्याला? बिकॉज. इथं बिकॉजचा अर्थ होतो कारण. बरोबर आहे. काय कारण येते? कारण की हेवी रेन तिथे काय होती? सुरू होती. म्हणून उत्तर यायला पाहिजे, उत्तर बरोबर उत्तर यायला पाहिजे फॉर. मोहित वॉज लेट फॉर स्कूल बिकॉज ऑफ द हेवी रेन. चला नंतरचा प्रश्न आपण बघूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. आता सरळ घ्या. अँटोनिम म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आपल्याला. विरुद्धार्थी शब्द काय आहे? सरफेस. सरफेस म्हणजे सरळ मित्रांनो पृष्ठभाग. पृष्ठभाग. आता पृष्ठभाग म्हणजे वरचा भाग का खालचा भाग? कोणता भाग मित्रांनो सांगा बरं? पृष्ठभाग म्हणजे वरचा भाग होत असतो. बरोबर. पण आपल्याला ओळखायचं काय आहे? ओळखायचंय अँटोनिम ओळखायचंय. आता मला सांगा टॉप. टॉप म्हणजे काय होते? वर. त्यानंतर कव्हर मध्ये पण कव्हर आपण एखाद्या पुस्तकाला आपण काय करतो? कव्हर लागतो. कव्हर लावणे म्हणजे एखादं पुस्तक आहे त्याच्यावर वरून डबल पान चिटकवणे म्हणजे वरचा भाग. हा पण वरचा भाग होऊ शकतो. आउटसाइड मध्ये पण वरचा भाग होऊ शकतो. वरचा भाग याला पण होऊ शकतो वर भाग. ठीक आहे. इनसाइड म्हणजे आतील भाग. हे बघा ज्यावेळेस आपला प्रश्न जर समानार्थी केला असतं तर हे तिन्ही पण आपल्या बरोबर असते. हे तिन्ही पण आपल्या बरोबर असते. पण आपल्याला विचारलेलं काय आहे? आपल्याला विचारलेलं आहे की ऑपोजिट वर्ड. कोणतं विचारलेलं आहे? ऑपोजिट. जर सरफेस म्हणजे पृष्ठभाग. पृष्ठभाग म्हणजे काय होते? की वरचा भाग जो आपल्याला वरून दिसतो तो. बरोबर. मग याचा अर्थ सरफेसच्या विरुद्धार्थी कोणता होणार आहे? इनसाइड. काय होणार आहे? आतील भाग. पृष्ठभाग आतील भाग म्हणजे बरोबर. पृष्ठभाग आतील भाग. सरफेस इनसाइड. सरफेस इनसाइड. बरोबर. चला अँटोनिम विचारलं होतं त्यामुळे लक्षात असू द्या. मेन म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारतात? प्रश्नामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचं इन्स्ट्रक्शन बघते हे बघा. सिनोनिम विचारलंय, अँटोनिम विचारलंय, वन वर्ड विचारलंय का, करेक्ट स्पेलिंग विचारले, एरर विचारले, हे महत्त्वाचे आपल्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर चला नंतरचा प्रश्न करा आपण वळूया. चला. व्हॉट आर द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन ॲज ऑप्शन वन ऑफ देम मे कंटेन्स एरर. हे बघा काय ओळखायचं आपल्याला? एरर. काय ओळखायचा? एरर. आता एरर खालच्या वाक्यामध्ये कशामध्ये एरर आहे हे ओळखायचं आपल्याला. बरोबर. आता एरर आहे पण कशामध्ये हे ओळखायचं? तर ठीक आहे. द मॅनर ऑफ द बॉय वॉज सो इम्प्रेसिव्ह दॅट द रेस्ट ऑफ द बॉईज वेअर लिटल फ्रायटन. बरोबर. द मॅनर असणे म्हणजे काय? द मॅनर असणे मी तुम्हाला काय सांगायची गरज आहे काय? मॅनर कशामध्ये? मॅनर. द मॅनर ऑफ द बॉय त्या मुलांचा जो स्वभाव आहे तो मॅनर आहे. वॉज सो इम्प्रेसिव्ह. कसा होता तो? खूपच आकर्षक होता. कशाबद्दल आकर्षक होता? दॅट द रेस्ट ऑफ द बॉईज म्हणजे बाकीच्या उरलेल्या मुलांमध्ये वेअर अ लिटल फ्रायटन म्हणजे ते खूप भीतीदायक म्हणजे जे जास्त भीतीदायक असे म्हणजे एखाद्याला वक्तृत्व स्पर्धेमध्ये जर भाग घ्यायला सांगितला. बरोबर. 5 जणांनी भाग घेतला आणि त्या 5 जणांपैकी 4 जणांना खूपच असं एकदम असं स्लो किंवा मग एकदम भीतीदायक असं भाषण केलंय. पण एक आला त्याने ऍटिट्यूड वगैरे दाखवलं, ऍटिट्यूडनं भाषण वगैरे केलं. बरोबर. त्याने इम्प्रेसिव्हली भाषण केलं व पुढचा श्रोत्याला आणि जे म्हणतो आपण त्याला ऑडियन्स वगैरे असते त्या ऑडियन्सला त्याने इम्प्रेस केलं तर तो बाकीच्या पेक्षा कसं वेगळा ठरतो ना. तसंच आहे. ठीक आहे. द मॅनर ऑफ द बॉय वॉज सो इम्प्रेसिव्ह दॅट द रेस्ट ऑफ बॉईज वेअर द लिटल फ्रायटन. आता मला सांगा याच्यामध्ये चुकीचा अर्थ काय आहे? ठीक आहे. आता नो एरर. त्यानंतर वेअर अ लिटल फ्रायटन, द मॅनर ऑफ द बॉईज, त्यानंतर सो इम्प्रेसिव्ह द रेस्ट ऑफ द बॉईज. ठीक आहे. आता आपल्याला एरर ओळखायला मिळाला. आता एरर कशामध्ये मित्रांनो? वेअर अ लिटल फ्रायटन. काय आहे? वेअर अ लिटल फ्रायटन म्हणजे काय? सरळ मित्रांनो घाबरणे. काय होते? घाबरणे. फ्रायटन म्हणजे काय होते? घाबरणे. FRIGHTENED. स्पेलिंग तर बरोबर वाटते. ठीक आहे. हे पण बरोबर वाटते. चला या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? नो एरर. काय आलं पाहिजे मित्रांनो? नो एरर. एरर आहे का वाक्यामध्ये? काहीच नाही. द मॅनर ऑफ द बॉय सो इम्प्रेसिव्ह म्हणजे कोणत्याही प्रश्नामध्ये किंवा कोणत्याही उरलेल्या दिसलेल्या याच्यामध्ये कोणत्याही याच्यामध्ये काही हे दिसते का? चुकीचं काही दिसते का? तर काही दिसत नाही. कारण फ्रायटनचं स्पेलिंग बरोबर दिसते. फ्रायटन म्हणजे काय मित्रांनो? फ्रायटन म्हणजे एकदम भयभीत होणे किंवा घाबरणे असा त्याचा अर्थ होतो. चला मग याचा उत्तर काय? नो एरर. चला नंतरचा प्रश्न घ्या. आय लव्ह रोजेस. मला गुलाबाची फुलं आवडतात. का आवडतात? दे आर ब्युटिफुल. बरोबर आहे. आता मला गुलाबाची फुलं आवडतात. कारण काय? आता इथं काय आपल्याला इथं पाहिजे कारण. आता मला सांगा या 4 वाक्यामध्ये कारणचा अर्थ काय होतो? कारण म्हणजे काय होतं? आता बघा दो म्हणजे काय होते? जर तर,
जर तर किंवा जरी तरी असं सुद्धा आपण घेऊ शकतो. त्यानंतर ॲज म्हणजे कारण होऊ शकते. सो दॅटचा अर्थ काय होतो मित्रांनो, जेणेकरून. सो दॅट जेणेकरून. अनलेस म्हणजे काहीही नाही, काहीही नाही. म्हणजे हे बघा, याचं बरोबर उत्तर काय आहे मित्रांनो, ॲज. मला गुलाबाची फुलं आवडतात कारण. कारण काय कारण सांगितलं त्याने, मला गुलाबाची फुलं आवडतात कारण काय आहे, कारण ते ब्युटिफुल आहेत. काय मित्रांनो, ब्युटिफुल. म्हणजे याचा अर्थ उत्तर काय पाहिजे आपल्याला, कारण. काय पाहिजे मित्रांनो, कारण. कारण मला गुलाबाची फुलं आवडतात कारण, गुलाबाची फुलं आवडतात कारण मला ते, कारण ते काय ब्युटिफुल आहेत. म्हणजे याचं उत्तर काय पाहिजे मित्रांनो, ॲज. काय पाहिजे, ॲज. चला नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, 7 नंबरचा. दे सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज वन वर्ड. आपण काय वापरलेलं आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन. काय पाहिजे, वन वर्ड सबस्टिट्यूशन वापरले मित्रांनो. स्टडी ऑफ स्पीच. स्टडी ऑफ स्पीच काय म्हणलं मित्रांनो, स्टडी ऑफ स्पीच. काय म्हणलेलं आहे, स्टडी ऑफ म्हणजे आवाजांचा अभ्यासाचं जे शास्त्र आहे, आवाजांचा अभ्यासाचं शास्त्र. आवाजाच्या अभ्यासाचं जे शास्त्र आहे त्याला काय म्हणतात, आवाजाच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात. तर बघा पहिला ऑप्शन आहे लिंग्विस्टिक, हा पण भाषा संबंधित आहे. सेमेंटिक्स हे पण भाषा संबंधित आहे. फोनेटिक्स आणि फिलॉलॉजी. फिलॉलॉजी म्हणजे पण भाषा संबंधित. पण हा एक जो शब्द आहे हा फोनेटिक. फोनेटिक म्हणजे काय होते, भाषा फोनेटिक म्हणजे काय होते, आवाजाचं शास्त्र. आवाजाच्या अभ्यासाचं जे शास्त्र आहे त्याला काय म्हणतात, फोनेटिक्स म्हणतात. मग लिंग्विस्टिक्स म्हणजे काय होतं मित्रांनो, अभ्यासाचं शास्त्र किंवा त्याला म्हणतो आपण भाषेचा अभ्यास किंवा भाषेचा जो इतिहास असतो त्या इतिहासाचा, भाषेच्या इतिहासाचा जो अभ्यास करतो त्याला काय म्हणतात, लिंग्विस्टिक असं म्हणतात. भाषेच्या इतिहासाचा अभ्यास करणारे शास्त्र. अभ्यास करणारे शास्त्र सगळे भाषे संदर्भात या, हे तिन्ही पण भाषे संदर्भात. लिंग्विस्टिक पण. आता सिमेंटिक्स म्हणजे मित्रांनो काय होते माहिती आहे का, सिमेंटिक म्हणजे काय होते की मीनिंग, अर्थाचा म्हणजे भाषेचा अर्थाचं जे शास्त्र आहे, भाषेच्या अर्थाचं शास्त्र आहे. इथं कशाचं होतं बघा, इतिहासा संदर्भात होतं, भाषेचा इतिहासाचं अभ्यासशास्त्र. त्यानंतर इथं अर्थ होता. आणि फिलॉलॉजी म्हणजे काय मित्रांनो, फिलॉलॉजी म्हणजे भाषेचा अभ्यास करणारं शास्त्र. भाषेचा जे रचना आहे, भाषेची जी रचना आहे त्या रचनेचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे, भाषेची रचना. भाषेची आहे बघा, तिन्ही पण भाषेच्या संदर्भात आहे. लिंग्विस्टिक पण, सिमेंटिक पण आणि फिलॉलॉजी पण. फिलॉलॉजी काय सांगते, भाषेची रचना सांगते. त्यानंतर सिमेंटिक म्हणजे भाषेचा अर्थ सांगणारं शास्त्र. त्यानंतर लिंग्विस्टिक म्हणजे भाषेचा इतिहास सांगणारं शास्त्र. पण आपल्याला प्रॉब्लेम काय, आपल्याला काय विचार होतो, मेन प्रश्न काय होता किंवा स्टडी ऑफ स्पीच इन साऊंड, आवाजाचा अभ्यास करण्याचं जे शास्त्र आहे त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणतात मित्रांनो फोनेटिक्स. काय म्हणतात, फोनेटिक्स. चला नंतरचा प्रश्न बघा. इट इज बेटर टू फिनिश अप्रोप्रिएट प्रोवर्ब. बरोबर आहे, प्रोवर्ब वापरायचं. प्रोवर्ब म्हणजे सरळ काय होतं मित्रांनो, म्हणी. काय होते, म्हणी. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रोवर्ब फॉर द गिव्हन. आता बघा हे सेंटेन्स दिलेले, काय दिलेले आहे, सेंटेन्स दिलेले. आता हे सेंटेन्स दिलेले असताना आता हे सेंटेन्स काय, सेंटेन्सचं सरळ त्यांनी पूर्ण मिनिंग सांगितलं. पण मिनिंग सांगत असताना त्यांना असं ओळखायचं की वाक्यप्रचार काय आहे. ठीक आहे. मग आता बघा, इट इज बेटर टू फिनिश समथिंग लेट दॅन टू नेव्हर टू डू इट ऑल. हे त्यांनी अर्थ सांगितलं. पण या अर्थाशी निगडीत अशी कोणती म्हण आहे किंवा असा कोणता वाक्यप्रचार आहे, प्रोवर्ब सरळ म्हणी, अशी कोणती म्हण आहे जी तिथं फिट बसत. त्यांनी अर्थ सांगला, इट इज बेटर टू फिनिश समथिंग लेट दॅन नेव्हर डू इट. बरोबर. एखाद्या वेळेस काय होते माहिती आहे मित्रांनो, कधी काय होते, उशिरा केलेलं बरं असते. पण कधीच न करणं याच्यापेक्षा उशिरा केलेलं बरं असते. असं त्याचा अर्थ. कधीच न केलेल्यापेक्षा उशिरा केलेलं कधीही बरं. कधीच न करण्यापेक्षा म्हणजे आयुष्यात काही एखादी गोष्ट आहे, अभ्यास करतो म्हणायचं, बरोबर आहे, पण अभ्यास करतच नाही आपण, बरोबर. पण एखादा व्यक्ती तो अभ्यास करतो असं म्हणला, पण भले त्यानं उशिरा सुरुवात केली, पण त्यांना काय इम्पॉर्टंट गोष्ट कोणती, की त्यांना अभ्यास करणं ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. कोणती गोष्ट इम्पॉर्टंट आहे, किंवा त्यांना अभ्यास करणं ही गोष्ट काय त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कधीही न केलेलं बरं, त्याच्यापेक्षा कधीतरी आपण एखादी सुरुवात करणं याच्यासाठी गोष्ट चांगली. आता त्याचा अर्थ तुम्हाला कळाला आहे, काय कळलंय, फक्त आता याच्यावर काय करायचं की आपल्याला हे करायचं. आता बघा, बेगर्स कांट बी चूसर. म्हणजे भिकारी निवडू शकत नाही याचा काय
मेळ लागायला लागला का? तसं की आपण म्हणतो ना, मराठी म्हणतो ना, गाढवाला गुळाची चव काय, बरोबर आहे, तसं भिकारी निवडू शकत नाही. लुक बिफोर यू लिप, लुक बिफोर यू लिप म्हणजे एखादं काय ओठाच्या संदर्भात, लिप म्हणजे काय होते ओठ, लुक बिफोर यू लिप म्हणजे ओठाकडे न बघता ओठाकडे बघून राहा. काय म्हणतात, लुक बिफोर यू लिप, तुझ्या ओठाची एखादी हालचाल करण्यापेक्षा तू इकडे तिकडे बघू नको. ठीक आहे, इझी कम इझी गो म्हणजे एखादं आपण काय म्हणतो त्याला, सोप्या मार्गाने येणे सोप्या मार्गाने जाणे, सोप्या मार्गाने येणे आणि सोप्या मार्गाने जाणे, सोप्या मार्गाने येणे जाणे म्हणजे सरळ सरळ पैशाची देणघेणी म्हणजे पैसा येतो सोप्या मार्गाने आणि जातो पण तसाच, जसा येतो तसाच जातो. पण हे आपले तिन्ही पण उत्तर आहेत का आपले? नाही. आपलं उत्तर काय आहे, बेटर लेट दॅन नेव्हर, कधीही न केल्यापेक्षा कधीतरी केलेलं बरं, हे त्याचं अप्रोप्रिएट प्रोव्हर्ब आहे. काय आहे? अप्रोप्रिएट प्रोव्हर्ब आहे. चला नंतर बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स. काय मित्रांनो, सिनोनिम दिलेले. सिनोनिम काय आहे? फॉलो. आता फॉलो करणे म्हणजे काय? सरळ सरळ मित्रांनो, फॉलो करणे म्हणजे एखाद्याला आपण फॉलो करतो इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर करतो, कोणाला फॉलो, कोणाला याला आता जसं तुम्ही आम्हाला फॉलो करता नाही का, ज्ञान अकॅडमीला फॉलो करत असाल, इंस्टाग्रामवर करत असाल किंवा मग युट्यूबला फॉलो करत असाल, आम्हाला सबस्क्राईब करत असाल, बरोबर. फॉलो करणे म्हणजे हा फॉलो करण्याचा अर्थ वेगळा आहे. फॉलो करणे म्हणजे काय काय समजून घेणे. फॉलो करणे म्हणजे काय होते? समजून घेणे. फॉलो करणे ते वेगळे आहे आणि हे काय आहे? फॉलो म्हणजे समजून घेणे. आता बघा, लॉस, लॉस होणे म्हणजे सरळ सरळ काय? गमविणे. काय अर्थ लागला का? गमविणे. त्याच्यानंतर अंडरस्टँड, अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे, हे समजावणे, समजून घेणे. स्कॉर्न, स्कॉर्न म्हणजे काय मित्रांनो? स्कॉर्न म्हणजे सरळ सरळ तिरस्कार करणे, बरोबर आहे. स्कॉर्न म्हणजे तिरस्कार करणे, तिरस्कार करणे. आणि नंतर काय? निग्लेक्ट, निग्लेक्ट म्हणजे काय? दुर्लक्ष करणे, दुर्लक्ष करणे. आता मला सांगा, या 4 वाक्यापैकी किंवा 4 ऑप्शन पैकी कोणतं बरोबर यायला पाहिजे? अंडरस्टँड. कोणतं यायला पाहिजे? अंडरस्टँड. अंडरस्टँड म्हणजे सरळ सरळ काय? समजून घे. अंडरस्टँड, फॉलो, फॉलो, अंडरस्टँड. ते फॉलो करणं वेगळं, बरोबर, आणि हे फॉलो करणं वेगळं. फॉलो करणं म्हणजे सरळ सरळ फॉलो म्हणजे समथिंग समजून घेणे, ते फॉलो करणं वेगळं, हे फॉलो करणं वेगळं. चला नंतरचा प्रश्न आहे, 10वा नंबरचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट ऑप्शन दॅट कॅन बी यूज वन वर्ड. काय वापरलेलं आहे? वन वर्ड सबस्टिट्यूशन. संपला आपला प्रश्न. काय आपल्याला बघायचंय? शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरा. वन वर्ड सबस्टिट्यूशन. फॉर अ ग्रुप ऑफ फिश, अ ग्रुप ऑफ फिश. माशाचा जो समूह असतो त्याला काय म्हणायचंय? माशाच्या समूहाला काय म्हणतात? माशाच्या समूहाला स्वार्म. आता स्वार्म काय राहते? स्वार्म म्हणजे मधमाशाचा जो समूह असतो त्याला मधमाशाचा समूह, मधमाशांचा जो समूह असतो त्याला स्वार्म म्हणतात. त्यानंतर फ्लोट. फ्लोट म्हणजे मित्रांनो काय होते की जो चित्ररथांचा जो समूह असतो, चित्ररथांचा समूह त्याला म्हणतात. त्यानंतर फ्लॉक, पक्ष्यांचा जो थवा असतो, पक्ष्यांचा थवा असतो त्याला फ्लॉक म्हणतात. स्कूल, स्कूल म्हणजे काय होते मित्रांनो? आता आपण जे शाळेत जातो त्याला पण स्कूल म्हणतात, बरोबर. मला पण आधी वाटलं होतं की स्कूल वगैरे हे त्या गोष्टी असतात, पण नाही. अ ग्रुप ऑफ फिश, पक्ष्यांचा जो माशांचा जो समूह असतो, ठीक आहे. मग आपला कशाचा? आपला माशांचा जो समूह असतो तो माशांच्या समूहाला काय म्हणतात मित्रांनो? स्कूल असे म्हणतात. काय म्हणतात? स्कूल असे म्हणतात. तर लक्ष ठेवा, आपलं बरोबर उत्तर काय पाहिजे? स्कूल. काय मित्रांनो? स्कूल. 3 नंबरचा, ठीक आहे. स्कूल काय मित्रांनो? स्कूल. लक्षात राहू द्या. ग्रुप ऑफ फिश, स्कूल. त्यानंतर मधमाशांचा जो समूह असतो त्याला स्वार्म म्हणतात. फ्लॉट म्हणजे चित्ररथांचा समूह. त्यानंतर फ्लॉक म्हणजे पक्ष्यांचा जो थवा असतो त्याला फ्लॉट म्हणतात. त्याच्यानंतर चला मित्रांनो नंतरचा प्रश्न आपण बघूया. Select the most appropriate option to fill in the blanks. If no word required, fill in the blanks. Select no word and required. My father. हे बघा, 4 प्रश्न त्यांनी 4 ऑप्शन दिले. आता 4 ऑप्शन वरून समजावून घ्यायला काय आपण, हे काही वाचायची आपल्याला गरज आहे का? नाही. याच्यावरून समजाय द अँड अ, हे सरळ सरळ काय येतं? आर्टिकल येतं. काय आहे? आर्टिकल येतं. काय येतं? आर्टिकल येतं. आता माय फ्रेंड इज कमिंग, माझा मित्र येत होता. कधी येत होता? बाय. कधी येत होता? बाय. कशाने येत होता? ट्रेन होता. पण ट्रेनला येत असताना तो किती वाजता येत होता? एक्झॅक्ट टाइम दिलेला आहे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची निश्चित जर वेळ दिली असेल तर त्याच्यामध्ये निश्चित वेळेसाठी किंवा निश्चित कालावधीसाठी आपण काय वापरू शकतो मित्रांनो? द हे आर्टिकल आपण वापरू शकतो. जर या ठिकाणी हे नसतं, 4 o'clock हा शब्द नसता, इथं जर असंच असतं माय फ्रेंड कमिंग, माय फ्रेंड कमिंग बाय ट्रेन, मग इथं आलं असतं. इथं काय आलं असतं? आलं असतं. तो कोणत्या ट्रेन होता? येणार होता. हे निश्चित नसताना इथं आलं असतं. पण
ज्या वेळेस एखादी ट्रेन जर निश्चित असेल, बहुत 4 वाजताची ट्रेन आहे, किती वाजताची ट्रेन आहे, 4 वाजताची, इथं 4 वाजताची ट्रेन दाखवलेली आहे, बरोबर, इथं 4 वाजताची ट्रेन दाखवलेली आहे, म्हणून या ठिकाणी द आलेलं आहे, आणि इथं कोणत्याही प्रकारची ट्रेन दाखवलेली नाहीये, त्याच्यामुळे इथं काय आलेलं आहे, आलं. त्यामुळे बरोबर उत्तर काय आपलं 1 नंबरचं द. काय मित्रांनो, द. चला नंतरचा प्रश्न आपण बघूया. हे बघा, त्यानंतर नंतरचा प्रश्न पण फिल इन द ब्लँक्स आहे. फिल इन द ब्लँक्स आहे पण कशाबद्दल आहे, आता हे बघा, व्हिजिट 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 व्हिजिटिंग, म्हणजे सरळ सरळ हा प्रश्न मित्रांनो वर्ब संदर्भात. कशा संदर्भात प्रश्न बघितला की लगेच चॅप्टर आठवलं पाहिजे. वर्ब आहे, प्रिपोजिशन आहे, कंजक्शन आहे, इंटरजेक्शन आहे, आर्टिकल आहे, बरोबर आहे, टेन्स आहे, व्हॉइस आहे, कोणत्या गोष्टीबद्दल आपल्याला विचारलंय हे आपल्याला आधी समजून घेता आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आय एम गोइंग टू मीट, सॉरी, आय एम गोइंग टू मेरठ, मेरठ, हा, आय एम गोइंग टू मेरठ, रिकाम जागा माय पेरेंट्स, आय एम गोइंग टू मेरठ, रिकाम जागा माय पेरेंट्स. आता मला सांगा, आय एम गोइंग टू, एम प्लस V4 आलेले, बरोबर, एम प्लस V4 आहे, म्हणजे हा कोणता टेन्स आहे बरं, एम इज आर, एम इज आर प्लस जर V4 जर दिला असेल तर हा होतो मित्रांनो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काय होतं मित्रांनो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होत असतो. आता मी चाललोय, मी जात आहे, मी माझ्या पालकांना भेटायला जात आहे, टू व्हिजिट माय पॅरेंट. आता माझे जे पालक आहेत किंवा ते कुठे असतात, मेरठला असतात, बरोबर. तर मी माझ्या पालकांना भेटायला कुठे जात आहे, मेरठला जाते. तर आहे यातून सरळ सरळ समजून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, बरोबर, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होत असतो. टू व्हिजिट, बरोबर उत्तर काय आहे मित्रांनो, टू व्हिजिट. काय आलं पाहिजे, टू व्हिजिट. मी त्यांच्या पालकांना म्हणजे माझ्या पालकांना काय भेटायला जात आहे, म्हणजे बरोबर उत्तर काय आपलं टू व्हिजिट. बाकीचं काही घेणं नाही का आपल्याला, काहीच नाही. चला नंतरचा प्रश्न बघा. नंतरचा प्रश्न मित्रांनो, नंतरचा प्रश्न मित्रांनो 13 नंबरचा काय म्हणते, हे बघा इथं पण अ अँड म्हणजे हा पण प्रश्न कशा संदर्भात आहे मित्रांनो, आर्टिकल संदर्भात आहे. कशा संदर्भात आहे, आर्टिकलच्या संदर्भात हा प्रश्न आहे. कशा संदर्भात हा प्रश्न, आर्टिकलच्या संदर्भात हा प्रश्न आहे. वन डे, रिकामी जागा ओल्ड सेज, सेज म्हणजे काय होते मित्रांनो, साधू, एक जुना साधू. वॉज हॅव्हिंग अ बाथ इन रिव्हर, बरोबर. एके दिवशी एक जुना साधू काय घेत होता, नदीमध्ये आंघोळ करायला गेला होता. सरळ सरळ असं होतं, बाथ म्हणजे काय, सरळ सरळ आंघोळ करणे असं होतं, बरोबर. तो नहा धुवायला आंघोळीला, बरोबर, गेला होता, जुना साधू होता. आता मला सांगा मध्ये याच्यामध्ये रिकाम जागा कुठे, ओल्डच्या अगोदर. आता ओल्ड, आता साधूशी काय घेणं नाही का आपल्याला, साधूशी काय घेणं नाही आपल्याला. शब्द इम्पॉर्टंट कोणता गोष्टी आपल्याला, ओल्ड, ओल्ड आपण लिहितो कसा, ओल्ड, ओल्ड हे इम्पॉर्टंट आपल्याला, ओल्ड. आता ओल्ड मी आधीच सांगितलेलं आहे, A-E-I-O-U हे जर शब्द असतील या शब्दाच्या अगोदर अँड आर्टिकल वापरतात. काय वापरतात, अँड. जर आर्टिकल हे शब्द नसतील तर सरळ सरळ कोणता आर्टिकल वापरतात, एके दिवशी एक साधू की बात करत होता, an old साधू काय दा, an old sage was having a bath in a river. साधू बद्दल अजून एक्स्ट्राची माहिती दिलेली का, नाही. चला मग नंतरचा प्रश्न आहे, तर बरोबर उत्तर काय आलं पाहिजे मित्रांनो, 2 नंबरचं अँड. काय आलं पाहिजे, अँड. नंतरचा प्रश्न मित्रांनो, फार अँड वाईट. फार अँड वाईट मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग, मिळतं जुळतं मिनिंग, बरोबर आहे, मिळतं जुळतं, बरोबर आहे, समानार्थी मिनिंग आपण त्याला म्हणू शकतो, मिळतं जुळतं मिनिंग यायला पाहिजे, बरोबर. फार अँड वाईट. चला मग फार, आता आपण बघत होतो फार, फार म्हणजे काय का मित्रांनो, दूर याचा अर्थ. फार म्हणजे काय, दूर. फार अँड नाईट, फार अँड वाईट म्हणजे काय मित्रांनो, एकदा आपण त्याला सगळीकडे म्हणू शकतो किंवा सर्वत्र सुद्धा म्हणू शकतो. सर्वत्र साधारण शब्द घेऊया आपण त्याला, किंवा सगळीकडे असं सुद्धा त्याला घेऊ शकतो, सगळीकडे किंवा सर्वत्र. आता मला सांगा, आता याच्यापैकी या 4 मिनिंग पैकी सर्वत्र किंवा सगळीकडे अर्थ कोण होतो, मला सांगा. वेअर एव्हर, वेअर एव्हर काय होतं मित्रांनो, जेथे कोठे. वेअर एव्हर काय अर्थ आहे का, जेथे कोठे. एनीवेअर म्हणजे कोठे पण, आणि नोवेअर, नोवेअर म्हणजे काय होतं मित्रांनो, कोठेच नाही, कुठेच नाही, कुठेच नाही. बघा, आणि एव्हरीवेअर म्हणजे काय होते मित्रांनो, सर्वत्र. तर आपलं बरोबर मित्रांनो काय उतरायला पाहिजे, सर्वत्र. काय आलं पाहिजे, सर्वत्र.
काय आलं मित्रांनो, सर्वत्र, एव्हरीवेअर, फार अँड वाईट एव्हरीवेअर, फार अँड वाईट एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे, काय होते सगळीकडे. चला नंतरचा प्रश्न बघा. बघा, पार्ट ऑफ स्विच फॉलोइंग सेंटेन्स ऑप्शन आणि बघा नो एरर. काय मित्रांनो, आन्सर द ऑप्शन फिलिंग द ब्लँक्स, सॉरी आन्सर द क्वेश्चन. कशामध्ये एरर हे ओळखायचं. बघा आता कशामध्ये एरर आहे. चला मग हे बघा, इन द अर्ली पार्ट ऑफ द लास्ट सेंचुरी मलेरिया वॉज कॉमन डिसीज. आता मला सांगा, एका शेवटच्या शतकामध्ये, बरोबर आहे, पहिल्या पार्टमध्ये, अर्ली म्हणजे पहिल्या पार्टमध्ये, शेवटच्या शतकामध्ये पहिल्या पार्टमध्ये मलेरिया वॉज अ कॉमन डिसीज, बरोबर. आता मलेरिया हा जो आजार होता हा कसा होता, कॉमन होता, सगळीकडे पसरणार होता मलेरिया आजार, बरोबर. आता मलेरिया आजार हा सगळीकडे पसरणार होता. आता मला सांगा, नो एरर द लास्ट सेंचुरी. आता सेंचुरीचं स्पेलिंग पण बरोबर आहे, CNTURY. त्यानंतर मलेरिया, हे मलेशिया नाही आहे, सॉरी हे मलेशिया नाही आहे, हे मलेरिया आहे, ठीक आहे, मलेरिया, ठीक आहे. इन द अर्ली पार्ट ऑफ, हे पण बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर डिसीज, DE, हे बघा हे डिसीजचं स्पेलिंग चुकलेलं आहे मित्रांनो. तर डिसीजचं स्पेलिंग काय झालं, DICEASE, DICEASE. हे बघा थोडंसं करेक्शन आहे, या यसच्या जागी सी पाहिजे, ठीक आहे, सॉरी या सीच्या जागी काय पाहिजे मित्रांनो, यस पाहिजे. DISEASE, ठीक आहे, बरोबर उत्तर हे आहे डिसीज. तर अशा प्रकारे मित्रांनो आपली ज्ञान अकॅडमीवरली जे इंग्लिशची PYQ सिरीज आपण सुरू केलेली आहे, त्याच्यापैकी असा शेवटचा प्रश्न होता. तर ज्ञान अकॅडमीला सबस्क्राईब करा, फॉलो करा. चला मित्रांनो, जय हिंद.